भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांच्या नावाची आज घोषणा होणार आहे। वरळीतील डोममध्ये भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे। फडणवीस आणि किरण रिजिजूंच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार असल्याचं समजतंय। तर कारकीर्द आपण बघूयात। मागील 25 वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत। 2002 मध्ये भाजपा युवा मोर्चा कल्याण जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली। 2005 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले। 2007 मध्ये स्थायी समिती सभापती पदावर ते विराजमान झाले। 2009 मध्ये नवनिर्मित डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे ते पहिले आमदार ठरले। 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये आमदारकीचा विजयी चौकार त्यांनी मारलाय। 2016 मध्ये युती सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली। माहिती व तंत्रज्ञान, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण या खात्यांचे ते राज्यमंत्री होते। युती सरकारमध्ये रायगड आणि पालघर जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे। 2020 मध्ये भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली। 2022 मध्ये शिंदे फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची संधीही त्यांना मिळाली। सार्वजनिक बांधकाम, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण या 2 खात्यांचा कारभार त्यांनी पाहिला। सिंधुदुर्ग आणि पालघर या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे। जुलै 2025 मध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागते। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। कुणाल पाटील हे धुळे ग्रामीणचे माजी आमदार आहेत। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय।